राज्यसभेसाठी आता भाजपकडून मध्य प्रदेश व ओडिशा येथील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत। महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहेत। तर भाजपकडून महाराष्ट्रातील नावाबाबत कमालीची गुप्तता आतापर्यंत बाळगण्यात आलेली आहे। अशोक चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब असल्याची माहिती मिळते, मात्र अन्य दोन नावांबाबत भाजपकडून अद्याप ही सस्पेन्स कायम आहे। विनोद तावडे, पंकजा मुंडे, विश्वास पाठक, मेधा कुलकर्णी, चित्रा वाघ यांच्या नावाची अधिक चर्चा आहे। तर भाजप नेमकं कोणाला संधी देणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। खरं तर अशोक चव्हाण यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालं, मात्र इतर उमेदवारांची नावे ही अद्याप ही गुलदस्त्यात आहेत। कुठल्याही प्रकारची घोषणा त्याबाबत झालेली नाहीये। त्यामुळे आता नेमके हे उर्वरित उमेदवार कोण असतील याबाबतची उत्सुकता मात्र आता शिगेला पोहोचलेली आहे। यामध्ये काही संभाव्य उमेदवारांची नावे पुढे येतात। त्यामध्ये विनोद तावडे, पंकजा मुंडे, विश्वास पाठक, मेधा कुलकर्णी, चित्रा वाघ यांच्या नावाची अधिक चर्चा आहे। त्यामुळे भाजप नेमका कोणाला संधी देणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। खरं तर राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असा आजचा दिवस। त्यामध्ये आता महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे ही अद्याप गुलदस्त्यात आहेत। मध्य प्रदेश, ओडिशा या ठिकाणच्या भाजपच्या उमेदवारांची नावे ही जाहीर करण्यात आलेली आहेत, मात्र महाराष्ट्रातील काही इतर उमेदवारांची नावे ही अद्याप गुलदस्त्यात आहेत। त्यामध्ये विनोद तावडे, पंकजा मुंडे, चित्रा वाघ, विश्वास पाठक, मेधा कुलकर्णी यांची संभाव्य नावे पुढे येत आहेत, मात्र अशोक चव्हाण यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। त्यामुळे आता उर्वरित उमेदवारांमध्ये नेमकं कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। अन्य दोन नावांबाबत भाजपकडून सस्पेन्स हा कायम ठेवण्यात आला आहे। त्यामुळे आज तर या निर्णयाबद्दल, या उमेदवारीबद्दल नेमकी कुठले नावे पुढे येतात, कोणाच्या नावाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकीकडे काँग्रेसने आपल्या उमेदवारांची नावे ही जाहीर केलेली आहेत, तर दुसरीकडे भाजपकडून मात्र अद्याप दोन उमेदवारांच्या नावांचा सस्पेन्स हा कायम आहे। महायुतीच्या 6व्या उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम आहे। उमेदवार द्यायचा की नाही यावर रात्रीच्या बैठकीत चर्चा होणार आहे। 6वा उमेदवार दिल्यास मतांची जुळवाजुळव कशी करणार हाही प्रश्न आता निर्माण झाला। यावरही रात्रीच्या बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे उमेदवार द्यायचा की नाही यावर बैठकीत चर्चा होणार आहे। 6वा उमेदवार जर दिला तर 6वा उमेदवार दिल्यास मतांची जुळवाजुळव नेमकी कशी करणार यावरही रात्रीच्या बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे उमेदवार द्यायचा की नाही याबाबतचा प्रश्न आता अद्याप समोर आहे। महायुतीच्या 6व्या उमेदवाराबाबत मात्र अद्याप ही सस्पेन्स कायम आहे। त्यामुळे आगामी काळात याबाबत नेमक्या काय घडामोडी घडतात, खरंच भाजप 6वा उमेदवार देतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आता हे आम्ही उद्या तुम्हाला सांगू किती उमेदवार अर्ज भरणार आहेत। एवढं सांगतो, आम्ही बसलो होतो, लोकसभेच्या निवडणुका आता ज्या समोर आहेत त्याच्यामध्ये एक साधारण आम्ही कोणी कुठल्या जागा लढवायच्या या संदर्भातला एक विचार केलेला आहे आणि पुढचं आपलं प्रचाराचं तंत्र काय असेल, कुठे आपण सभा घ्यायच्या आहेत, कुठनं सुरुवात करायची, अशी सगळी आम्ही चर्चा केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।